अनैतिक संबंध, एका चुकीची आयुष्यभराची शिक्षा। सांगली जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावात स्वरा आणि अमोल राहत होते। लग्नाला 12 वर्ष झाली होती। 2 मुलं, स्वतःचं घर, शेती आणि अमोलची चांगली नोकरी। बाहेरून पाहिलं तर त्यांचं आयुष्य अगदी सुखी वाटायचं। पण प्रत्येक घराच्या 4 भिंतीआड काही न बोललेली दुःख दडलेली असतात। अमोल सकाळी लवकर कामाला जायचा आणि रात्री उशिरा घरी यायचा। जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली तो इतका दबला होता की स्वरासाठी त्याच्याकडे वेळच उरला नव्हता। सुरुवातीला स्वराने खूप समजून घेतलं, पण हळूहळू तिला एकटेपणा खायला लागला। तुला माझ्यासाठी 5 मिनिटंही मिळत नाहीत का? एकदा ती रडत म्हणाली। स्वरा, हे सगळं तुमच्यासाठीच करतोय मी। थोडं समजून घे। मला पैसा नकोय अमोल, मला माझा नवरा हवा आहे। पण अमोलकडे उत्तर नव्हतं। दिवस जात होते। एके दिवशी स्वराची ओळख सोशल मीडियावर रोहितशी झाली। रोहित पुण्यात राहायचा, बोलण्यात गोडवा होता। स्वराच्या प्रत्येक गोष्टीकडे तो लक्ष द्यायचा। आज जेवलीस का? तू खूप दमलेली दिसतेस, तुझी काळजी घे। अशा छोट्या छोट्या गोष्टी स्वराला खूप मोठ्या वाटू लागल्या। ज्या प्रेमाची, ज्या लक्षाची ती वर्षानुवर्ष वाट पाहत होती, ते तिला रोहितकडून मिळत होतं। सुरुवातीला फक्त मैत्री होती, मग रोजचे फोन, तासनतास गप्पा आणि नकळत भावनिक जवळीक। स्वराला कळत होतं ती चुकीच्या दिशेने चालली आहे, पण मनावर नियंत्रण राहिलं नव्हतं। एका दिवशी रोहित गावात आला। पहिल्यांदा दोघे समोरासमोर भेटले। त्या भेटीनंतर त्यांचं नातं आणखी घट्ट झालं। स्वराच्या आयुष्यात पहिल्यांदाच तिला कुणीतरी समजून घेतंय असं वाटत होतं। पण प्रत्येक चुकीच्या नात्याची किंमत असते, आणि ती किंमत खूप महाग असते। काही महिन्यांनी गावात कुजबूज सुरू झाली। लोकांच्या नजरा बदलू लागल्या। शेजारी बोलणं बंद करू लागले। स्वराला अस्वस्थ वाटू लागलं। एक दिवस अमोलच्या हातात स्वराचा मोबाईल लागला। त्यातले मेसेज वाचून त्याच्या पायाखालची जमीन सरकली। त्याला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता। रात्रभर तो काही बोलला नाही। स्वरा घाबरून बसली होती। सकाळी अमोल तिच्या समोर आला। त्याच्या डोळ्यात अश्रू होते। एक प्रश्न विचारू? स्वराने मान खाली घातली। मी इतका वाईट नवरा होतो का? त्या एका प्रश्नाने स्वराचं हृदय तुटलं। तिला स्वतःचा तिरस्कार वाटू लागला। अमोल रागावला नाही, मारहाण केली नाही, फक्त शांतपणे रडला। आणि कधी कधी शांत अश्रू ओरडण्यापेक्षा जास्त वेदना देतात। मुलांनाही हळूहळू सगळं कळलं। मोठा मुलगा आईशी बोलणं कमी करू लागला। एक दिवस त्याने विचारलं, आई, बाबा एवढे का रडतात? स्वराकडे उत्तर नव्हतं। त्या रात्री ती स्वतःला आरशात पाहत होती। आरशात तिला स्वतःचा चेहरा नव्हे तर अपराध दिसत होता। रोहितकडे तिने आधार शोधला, पण वास्तव वेगळंच होतं। स्वरा, मला लग्न करायचं नाही, रोहित म्हणाला। म्हणजे आपलं जे आहे ते ठीक आहे, पण मी जबाबदारी घेऊ शकत नाही। स्वराच्या अंगावर काटा आला। ज्याच्यासाठी तिने स्वतःचं संसाराचं घर धोक्यात घातलं, तोच आज मागे हटत होता। त्या क्षणी तिला सत्य समजलं। रोहितला तिच्यावर प्रेम नव्हतं, त्याला फक्त तिची गरज होती। स्वरा पूर्णपणे कोसळली। घर तुटलं होतं, मुलं दूर गेली होती, नवऱ्याचा विश्वास संपला होता, आणि ज्याच्यावर विश्वास ठेवला तोही सोडून गेला होता। काही महिन्यांनी अमोलने घटस्फोटासाठी अर्ज केला। कोर्टात उभी असताना स्वराला प्रत्येक क्षण काट्यासारखा टोचत होता। न्यायाधीशांनी विचारलं, तुम्हाला काही सांगायचं आहे का? स्वरा रडत म्हणाली, होय, मला फक्त एवढंच सांगायचं आहे की एका क्षणाच्या भावनिक कमकुवतपणाने मी माझं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केलं। मला वाटलं होतं की मला प्रेम मिळतंय, पण मी जे गमावलं ते खूप मोठं होतं। कोर्टात शांतता पसरली। घटस्फोट मंजूर झाला। अमोल निघून गेला। मुलं त्याच्यासोबत गेली, आणि स्वरा एकटी उरली। काही वर्षांनंतर ती एका महिला संस्थेत काम करू लागली। तिथे ती संकटात सापडलेल्या महिलांना समुपदेशन द्यायची। एक दिवस एका महिलेने विचारलं, ताई, चूक झाल्यावर आयुष्य संपतं का? स्वरा हसली। तिच्या डोळ्यात अश्रू होते। ती म्हणाली, आयुष्य संपत नाही, पण काही चुका अशा असतात की त्यांचे व्रण आयुष्यभर राहतात। म्हणून निर्णय घेण्यापूर्वी एकदा नाही, 100 वेळा विचार करा। त्या रात्री ती घरी आली। जुन्या फोटो अल्बममध्ये अमोल आणि मुलांचे फोटो पाहत बसली। फोटोंवर हात फिरवत ती पुटपुटली, माफ करा, मला माझी चूक खूप उशिरा समजली। खिडकीबाहेर पाऊस पडत होता, आणि घरात एक स्त्री स्वतःच्या भूतकाळाच्या आठवणींसोबत शांतपणे रडत होती। कधी कधी शिक्षा न्यायालय देत नाही, ती आपलं मन आयुष्यभर देत राहतं।